हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य. आपल्या पृथ्वीला सातत्याने ऊर्जा पुरविणारा ऊर्जा स्रोत. या ऊर्जा स्रोताला व्यक्त स्वरूपात असलेले ईश्वराचे प्रतीक मानले आहे. भगवद्गीतेच्या विभूती योगात स्वतःविषयी ज्योतिषो रविरंशुमान म्हणजेच ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पृथ्वीला अदिती असेही एक नाव आहे. तिचा पती धनी या अर्थाने विष्णूंना आदित्य म्हणतात. आणखी एक सुंदर अर्थ म्हणजे एकच सूर्य पाण्याने भरलेल्या भांड्यांमध्ये प्रतिबिंब पडून अनेक रूप भासतो, तसा ईश्वरी एकच असून अनेक शरीरांमध्ये जीवरूपाने अनेक रूप भासतो. या सारखेपणामुळे भगवंताला आदित्य म्हणले आहे. जेव्हा सूर्यग्रहण असते तेव्हा पृथ्वीच्या काही भागावर अंधार पसरतो. मानवास या ग्रहणापाठीमागील शास्त्र ठाऊक असल्याने हा अवेळी पसरलेला दाटून आलेला अंधार पाहून तो विचलित होत नाही. परंतु या अंधकाराचा परिणाम विशेषतः पक्ष्यांवर झालेला आपणास आढळून येतो. त्यांना असलेल्या मर्यादित बुद्धीमुळे पक्षी थोडेसे गांगरून गेल्याचे, भयभीत झाल्याचे आपणास जाणवते. कारण त्यांच्या दिनक्रमामध्ये हे काहीतरी विचित्र अघटित घडल्याची त्यांना जाण येते. यावरून आपल्या पृथ्वी तलावर ऊर्जेचे किती महत्त्व आहे हे आपणास पटेल. अन्नाद्वारे आपणास मिळणारी ऊर्जा, पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या बसेस, गाड्या, विजेच्या जोरावर कारखान्यात धडाडणारी यंत्रे, पडणारा पाऊस, वाहणारा वारा, समुद्रावर अखंड उसळणाऱ्या लाटा ही त्या ऊर्जेचीच असंख्य अमोज रूपे. त्या आदित्याकडून आपणास प्राप्त होणारी ऊर्जा, तेज, ते माझेच तेज आहे असे तू जाण, असे भगवंत अर्जुनास 15व्या अध्यायात सांगून जातात. अशा या आदित्याला जाणून घेण्यासाठी आपण त्याची ज्योतीने तेजाची आरती करूया. आपल्याला लाभलेले हे छोटेसे जीवन आदित्यमय, तेजोमय करूया. ओम तत्सत् त्वम् असि.